नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 फाल्गुन शके 1947 अर्थात 10 मार्च 2026. मंडळी, सध्या आपण पाहतो की वनांची संख्या ही कमी होत चालली आहे. वनवृक्षांच्या लागवडीपासून विविध प्रकारची उत्पादनं आपल्याला मिळत असतात. रबर हे असंच एक चांगला पैसा मिळवून देणारं वनपीक. आज आपण रबर लागवड याविषयी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली येथील डॉक्टर अमोल डडेमल यांची मुलाखत ऐकूया. नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली येथून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अमोल डडेमल सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण रबर लागवडीचं महत्त्व आणि आपल्या कोकणामध्ये या रबर लागवडीला कशा प्रकारे वाव आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण त्यांच्याकडून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर, सुरुवातीला रबर लागवडीचं महत्त्व नेमकं काय आहे त्याविषयी सांगा. रबर हे हेविया ब्रॅझिलियन्सिस नावाच्या उष्णकटिबंधीय वृक्षापासून नैसर्गिक चीक मिळणारा एक फायदेशीर व्यवसाय आहे. योग्य हवामान, योग्य काळजी घेतल्यास हे झाड दीर्घकाळ उत्पन्न देते. तसंच हे उष्णकटिबंधातील हवामानातील पीक असल्यामुळे आपल्या कोकणामध्ये जे अधिकचं 3 ते 3.5-4 हजार मिलीमीटर एवढा पाऊस पडतो, अशा हवामानामध्ये सुद्धा आपण या रबर पिकाची लागवड करू शकतो. तसंच या झाडापासून, रबराच्या झाडापासून आपल्याला 7 ते 8 वर्षानंतर उत्पन्न सुरू होतो आणि हे उत्पन्न आपण जवळपास 70 ते 80 वर्षापर्यंत आपण यापासून उत्पन्न मिळवू शकतो. तसंच आता हे नैसर्गिक रबर या झाडापासून जे चीक मिळतो आणि त्याच्यापासून निर्माण होणारा जो रबर असतो तो नैसर्गिक रबर असल्यामुळे त्याची बाजारपेठेत आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याला फार मागणी असल्यामुळं आणि आज बदलत्या हवामानामुळे आज जे काय आपण आपल्या कोकणामध्ये आंबा आहे, काजू आहे, चिकू आहे यासारखी पिकं आहेत, पण याच्यावर जे काही नैसर्गिक संकट आज आपण बघतोय, तर या नैसर्गिक संकटात बदलत्या हवामानामध्ये सुद्धा आज आपण यशस्वीरित्या व चांगलं उत्पन्न, त्याच्यावर कुठलाही वाईट हवामानाचा परिणाम न होता आपण शाश्वत उत्पन्न या रबर लागवडीपासून मिळवू शकतो. खरं आहे. म्हणजे आपण कोकणात बघतो की फळझाडं जी आहेत विशिष्ट आपल्याकडे होणारी, त्याच्याकडेच आपण एक उत्पन्न देणारी पिकं म्हणून पाहत असतो. पण आज काळाची गरज ही आहे की अशा प्रकारच्या वनवृक्षांची लागवड जर आपण केली तर आपल्याला दीर्घकाळपर्यंत चांगलं उत्पन्न मिळू शकेल, नाही का? आपल्याला याच्यापासून एक चांगलं उत्पन्न, शाश्वत उत्पन्न मिळू शकते आणि एक चांगला रोजगार सुद्धा आपण याच्यातनं देऊ शकतो. बरोबर. आता रबराचं उगमस्थान आणि कोणत्या देशांमध्ये त्यांची व्यापारीदृष्ट्या लागवड केली जाते त्याविषयी जरा माहिती द्या. रबर वृक्ष हे युफोर्बिएसी कुळातील आहे आणि त्यामुळे त्याचं शास्त्रीय नाव सुद्धा हेविया ब्रॅझिलियन्सिस असं आहे. रबराच्या वृक्षापासून जो मिळणारा चीक असतो त्या चिकाच्या पदार्थाला प्रक्रिया केल्यानंतर जे मिळते त्याला आपण रबर म्हणतो आणि हे रबर हे नैसर्गिक रबराचं स्रोत आहे. आणि रबर वृक्ष मूळचं हे दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन परिसरातील आहे आणि नंतर ते हळूहळू आपल्या अमेझॉन खोऱ्यातून हळूहळू जिथं जिथं भरपूर पर्जन्यमान असतो अशा भागामध्ये हळूहळू पसरत थायलंड, मलेशिया, त्याच्यानंतर श्रीलंका, भारत यासारख्या देशामध्ये आपल्याला रबराची लागवड ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. बरोबर. आपल्या भारतामध्ये याची लागवड कुठे आढळते साधारणपणे? भारताचा जर आपण विचार केला तर आपला जो समुद्र किनारपट्टीचा भाग म्हणजे केरळ आहे, तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, अंदमान निकोबार आहे, तसंच आपला महाराष्ट्र आहे. तिकडे नॉर्थ ईस्टमध्ये गेलो तर आसाम आहे, मेघालय आहे, नागालँड आहे. या भागामध्ये आपल्याला या रबराची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड आपल्याला बघायला मिळेल. सर, आपल्या कोकणामध्ये या रबर लागवडीची नेमकी स्थिती काय आहे? तर कोकणात आपल्याकडे 3.5-4 हजार मिलीमीटर पाऊस हा पावसाळ्यामध्ये पडलेला असतो. तसंच आपल्याकडे उष्ण दमट हवामान आहे. या सगळ्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर महाराष्ट्र शासनाने 1978 डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला एक सूचना केली होती की तुम्ही अधिक पर्जन्यमान असलेल्या हवा असलेल्या पीक रबर आहे तर त्याची चाचण्या कोकणामध्ये घ्या आणि त्यानंतर
त्याची लागवड आपण शेतकऱ्याला सांगू शकू. बरोबर. म्हणून कोकण कृषी विद्यापीठाने 1978 मध्ये हा प्रयोग याची चाचणी घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही ज्या म्हणजे भारतामध्ये कुठं कुठं ज्या चालणारे चांगले वाण होते ते आणून आपल्या वाकवलीमध्ये त्याची लागवड केली आणि नंतर ते आपल्याकडे व्यवस्थित त्यांचं संगोपन होऊ शकते का, त्याच्यापासून चांगलं उत्पन्न मिळू शकते का याची चाचणी झाली आणि त्याच्यानंतर ती यशस्वी चाचणी झाली आणि त्याच्यानंतर आज आपण बघतो की दापोली म्हणा किंवा वाकवली म्हणा किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही काही शेतकऱ्यांकडे आपल्याला रबराची यशस्वी लागवड दिसते आणि त्यामुळं आपण आंबा, काजू या जे काही आपल्या बागा आहेत या बागांच्या जोडीला आपण रबराची लागवड करून एक शाश्वत पीक म्हणजे यावर्षी आपलं आंब्याचं पीक गेलं किंवा काजूचं पीक जरी कमी आलं तरी रबरापासून आपण हमखास आपण त्यापासून उत्पन्न मिळवू शकतो. बरोबर. सर, आता या रबर वृक्षाविषयी जरा आपल्या शेतकरी मित्रांना माहिती द्या. रबर हा सदाहरित वृक्ष आहे आणि हे जवळपास 30 मीटर उंच त्या वृक्षाची वाढ होते आणि पूर्ण वाढलेलं जे खोड असते त्याच्यापासून आपण 6 ते 7 वर्षानंतर 1 ते 1.5 मीटर उंचीनंतर त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. याची जी साल असते ती जाड असते, गडद तपकिरी रंगाची असते आणि आतून जी साल असते ती तपकिरी रंगाची असते. सालीच्या चिकापासून आपल्याला भरपूर वाहिन्या असतात. त्याच्यातून जो पांढरा चीक आणि भरपूर प्रमाणामध्ये जो बाहेर पडतो पांढरा चीक, थोडा फिक्कट पिवळसर रंगाचा चीक आपल्याला बाहेर येतो. याची जर पानं बघितली तर पानं लांब देठाची, संयुक्त, त्रिपर्णी, लंब गोलाकार अशा प्रकारची 3 ते 5 सेंटीमीटर लांबीची अशी पानं आपल्याला दिसतात आणि ही जी पानं आहेत आणि त्याचबरोबर एक अनारक्षक अशी हिरवट रंगाची, पिवळसर रंगाची फुलं येतात आणि त्याला एक थोडासा सुगंध असतो, सुवासिक फुलं असतात. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, यांच्या ज्या बिया असतात त्या बिया एरंडाच्या जशा बिया असतात तशाच प्रकारच्या बिया याला येतात आणि त्यापासून आपण त्याची रोपं तयार करू शकतो आणि रोपांपासून सुद्धा आपल्याकडे जर लागवड केली तर उत्पन्न मिळवू शकतो. फक्त एवढंच आहे की रोपं आणि कलम की रोपांपासून जे उत्पन्न मिळते त्याच्यापासून मिळणारा चीक आहे तो कमी मिळतो आणि जर कलमांपासून जी लागवड केली असेल किंवा जातीवंत झाडं घेतली असतील तर त्याच्यापासून उत्पन्न जास्त या प्रमाणामध्ये आपल्याला मिळते. म्हणून हा जो वृक्ष आहे, आता हा रबर वृक्षापासून जो आपण चीक काढतो तो रबर म्हणून ओळखला जातो आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कार्बनी पदार्थ आहे आणि रबराच्या चिकात जो आयसोप्रीन नावाचा जो संयुग तयार झालेला असतो तो पॉलीआयसोप्रीन हे बहुवार्षिक मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये असते. रबर वृक्षाच्या सालीमधील विशिष्ट पेशींमध्ये हे संयुग तयार होते. खोडातील सर्पिल पद्धतीच्या चिरा पाडून, म्हणजे सर्पिल म्हणजे गोलाकार पद्धतीच्या आपण चिरा पाडतो आणि मग ते रबराचं चीक एक आपण भांड्यामध्ये म्हणा 800 ग्रॅमचा आजकाल त्याच्यामध्ये प्लास्टिकचे भांडी येतात, 800 ml ची, 1000 ml ची किंवा 500 ml ची. तर हे जे काही मिळणारं चीक आहे हे आपण भांड्यामध्ये गोळा करतो. या चिकामध्ये जलरोधक क्षमता असल्यामुळे रबर जास्त तापमानाला हे नंतर मऊ पडते आणि थंड झाले की स्थितिस्थापकत्व त्याच्यातलं नाहीसं होते आणि सुरुवातीच्या काळामध्ये या कारणामुळं रबराच्या उत्पन्नावर काही मर्यादा येत होत्या. म्हणून मग गुड टायर नावाचे एक होते शास्त्रज्ञ, त्यांनी 1839 साली याच्यामध्ये गंधकाचा वापर करून बघितला आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रक्रिया करून बघितली आणि वल्कनायझेशन म्हणून ती प्रक्रिया आहे आणि ती केल्यानंतर त्यांनी बघितलं की रबर हे गंधक टाकल्यानंतर जास्त दिवस टिकाऊ राहते आणि आपण टिकवून त्याच्यापासून पदार्थ वेगवेगळे औद्योगिक प्रक्रियेसाठी त्याचे पदार्थ तयार करून वापरू शकतो. अशा पद्धतीने हे रबर म्हणजे औद्योगिक दृष्ट्या किंवा आपल्या मानवी जीवनामध्ये त्याचा नैसर्गिक रबराचा वापर जर बघितला तर हे रबराचं वृक्ष फार महत्वाचं आहे. आता या रबर पिकासाठी हवामान कसं आवश्यक असतं? आता आपण शेतकरी बंधूंना रबर पिकाच्या लागवडीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता तर रबर पिकासाठी चांगली वाढ होण्यासाठी एक उष्ण आणि दमट हवामान आपल्याला त्याला आवश्यक असते. दुसरी गोष्ट, याच्या जलद वाढीसाठी जिथं 2000-3000 मिलीमीटर पाऊस ज्या भागामध्ये पडतो तिथं आपण याची लागवड करू शकतो. मग आपल्या कोकणाचा जर विचार केला तर आपल्याकडे 3 ते 4000 मिलीमीटर पाऊस हा दरवर्षी पावसाळ्यामध्ये पडत असतो. म्हणजे आपण त्यांच्या ज्या रबराची लागवडीचे जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये आपण कोकण विभाग त्याच्यामध्ये बसतो. तसंच याला आवश्यक असतो भरपूर सूर्यप्रकाश, जो आपल्याकडे पावसाळा गेला की त्याच्यानंतर
पूर्ण भरपूर सूर्यप्रकाश आपल्या या पिकाला मिळू शकतो. तसंच 75 ते 95% आर्द्रता एक महत्त्वाचा भाग याच्यासाठी असतो. असे सगळं ज्या भागामध्ये हवामान असेल त्या भागामध्ये आपण या पिकाची लागवड करू शकतो. म्हणजे आपला कोकण विभाग हा या रबराच्या निकषामध्ये पूर्णपणे बसतो. म्हणजे आपण या पिकाची हमखास लागवड करू शकतो. निश्चितच. आता या रबर पिकासाठी जमीन कशी आवश्यक असते? या पिकाच्या बाबतीत जर बघितलं तर ज्या आम्लधर्मी जमिनी असतात, ज्याचा सामू जास्त असतो, अशा जमिनी आपण शक्यतो टाळतो. पण याला जास्त आम्लधर्मी असतील जमिनी तरी चालतात. म्हणजे आम्लधर्मीय जमिनी या पिकाला चालतात. फक्त महत्त्वाची गोष्ट चांगला पाण्याचा निचरा होणारी जमीन याला पाहिजे असते. म्हणून चांगला निचरा होणारी जमीन, आम्लधर्मीय जमीन म्हणजे ज्याचा सामू 7पेक्षा कमी, 6.5पेक्षा कमी अशा आम्लधर्मीय जमिनी, साधारण उताराची जमीन जरी असेल, म्हणजे आपण कोकणात आहोत, आपल्याकडे डोंगर उताराच्या जमिनी आहेत, म्हणजे साधारण उताराच्या जमिनी या पिकासाठी अनुकूल असतात. खरंय. म्हणजे जर अशा प्रकारे हवामान आणि जमीन आपल्या कोकणातली याला मानवणारी असेल तर मग या रबर पिकाच्या लागवडीसाठी आपल्या सर्व शेतकरी मित्रांनी कोणत्या जातीचा वापर करायला हवा? विशेषतः आपल्या कोकण विभागासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काही जातींची लागवड करून बघितली. त्याच्यामध्ये GT1, त्याच्यानंतर PR 107, RRIM 600 या जातींचा आम्ही योग्यरित्या लागवड करून ह्या जाती आपण शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे लागवड करू शकतात. आता याचं कसं असते की रबर पिकामध्ये लागवड जातींचा वापर करत असताना की आपण बियांपासून लागवड करतोय, रोपं तयार करून करतोय की कलमांपासून करतोय, या 2 बाबी असल्यामुळं जर आपल्याला रोपं इझिली अवेलेबल होत असतील तर लोक काय करतात की जवळपास जर लागवड असेल तर बिया घेतात आणि त्याच्यापासून रोपं करून लागवड करतात. पण त्याच्यातही उत्पन्न मिळते, फक्त उत्पन्न हे कलमांपेक्षा कमी मिळते. म्हणून हे जी कलमं आहेत या जातींचा जर वापर केला तर त्यांना एका झाडापासून 10 ते 15 किलोपर्यंतचा रबर त्यांना मिळू शकतो. आता रबराची लागवड ही नेमकी कशी करायची? सुरुवातीपासूनच आपण त्याच्या लागवडीकडे जर लक्ष द्यायचं असेल तर एक विशिष्ट अंतर या पिकाच्यासाठी ठरलेलं आहे की ते म्हणजे 5 बाय 5 मीटर अंतरावर तुम्ही याची लागवड करायची असते. आता जमिनीचा मजदूर बघून, म्हणजे पाण्याचा निचरा वगैरे या सगळ्या गोष्टी बघून, जमीन हलकी आहे, भारी आहे, या प्रकारची निवड केल्यानंतर आपण त्याचं अंतर थोडंफार कमी जास्त करू शकतो. 5 बाय 5च्या ऐवजी 5 बाय 4.5 जास्त झाडं बसवायची असतील तर या अंतरावर लागवड करू शकतो. शेतकरी बंधूंनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, याच्या लागवडीच्या बाबतीत विचार करत असताना 75 बाय 75 बाय 75 सेंटीमीटर या आकारमानाचा खड्डा हा घेतला गेलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, खड्डा खणल्यानंतर त्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये, म्हणजे हे खड्डे खणले की 2 आठवडे आपल्याला हे खड्डे उन्हामध्ये चांगले तापू द्यायचे आहेत. तापू दिल्यानंतर खाली आपण पाला पाचोळा, कंपोस्ट खत वगैरे टाकून 75 पैकी 50 सेंटीमीटरपर्यंतचा भाग भरून घ्यायचा. आता वरचा 25 सेंटीमीटरचा जो भाग आहे त्या भागामध्ये 175 ग्रॅम रॉक फॉस्फेट, 5 किलो नीम केक व 10 ते 15 किलो चांगले कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून आपण हे खड्डे भरले गेले पाहिजेत. दुसरी गोष्ट, याची लागवड ही जून महिन्यातच केली जाते की त्याच्यानंतर आपण जो मधोमध एक पारीच्या सहाय्याने खड्डा करून त्या ठिकाणी आपण या GT1 किंवा RRIM 600 किंवा PR 107 या जातींचा वापर करून आपण त्याची लागवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट की ही लागवड केली की त्याला व्यवस्थित त्या रोपाला आपण आधार दिला गेलं पाहिजे. तर कलमाची लागवड केल्यानंतर त्याच्या आजूबाजूची माती घट्ट दाबून बसवली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, कलमांना ऊन, पाऊस, जनावरं या सगळ्यांपासून महत्त्वाची गोष्ट, त्याला संरक्षित केलं गेलं पाहिजे. आता याच्या बाबतीत एक जोमदार कोंब ठेवायचा, जो कलम येईल नंतर फुटवे फुटतील त्याच्यातला एक जोमदार कोंब ठेवायचा आणि बाजूची काढून घ्यायची, जेणेकरून तो उंच वाढायला सुरुवात होतो. गवताची बेंडी करत राहणे, त्या बुंदाजवळ गवत आला किंवा ह्या गोष्टी असेल त्या काढून घ्यायच्या. नंतर पाऊस गेल्यानंतर त्याच्या बाजूला आच्छादन केलं गेलं पाहिजे, गवत काढलं गेलं पाहिजे, आच्छादन केलं गेलं पाहिजे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यानंतर पाऊस गेला की त्याला त्याच्या गरजेनुसार 2 दिवसाआड तरी आपण पाणी दिलं गेलं पाहिजे. म्हणजे या सर्व लागवडीकडे अशा प्रकारे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, नाही का? आता या रबर पिकाला कोणती खतं द्यायला पाहिजेत?
त्याच्या खत व्यवस्थापनाकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं असते. आणि या रबर पिकाच्या जर बाबतीत बघितलं तर पहिली 4 वर्ष आपल्याला काही खतांच्या मात्रा आहेत की त्या विभागून दिल्या जातात आणि 5व्या वर्षापासून मग सलग एकसारखी खतं आपण त्याला देऊ शकतो. आता याच्यामध्ये काय असते की नत्र, स्फुरद आणि पालाश, तसंच या पिकासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो एक, तो म्हणजे मॅग्नेशियमयुक्त खते. असे हे सगळे खतं, मिश्र खतं तयार करायची असतात. या रबराला 10 किलो नत्र, 10 किलो स्फुरद, 4 किलो पालाश आणि 1.5 किलो मॅग्नेशियम या प्रमाणात ही खतं द्यावी लागतात. ही खतं 2 समान हप्त्यामध्ये, म्हणजे आपण पहिली लागवड करतो जून महिन्यामध्ये आणि दुसरा हप्ता हा आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये, जाता जाता पाऊस जेव्हा सप्टेंबरला संपत येतो तेव्हा दुसरा हप्ता आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देतो. अशा पद्धतीनं आपण ही खतं ही द्यावयाची असतात. आता ही खतं देत असताना पहिल्या वर्षी आपल्याला, म्हणजे आपण पहिली लागवड केली की पहिल्या वर्षी आपण जून महिन्यामध्ये लागवड करतो त्यावेळेस रॉक फॉस्फेट आणि हे टाकतो, कंपोस्ट खतं. नंतर दुसरा हप्ता हा सप्टेंबरमध्ये द्यायचा आहे, तो जवळपास 3 महिन्यानंतर येतो. त्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला मिश्र खत, आता मिश्र खत कसं तयार करायचं, तर त्याच्यासाठी 22 किलो युरिया घ्यायचा, 32 किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचा, 25 किलो रॉक फॉस्फेट घ्यायचा आणि 7 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 4 किलो मॅग्नेशियम, अशा पद्धती सर्व खतं घ्यायची आणि ही खतं एकत्र करायची. आणि एकत्र केल्यानंतर यातली जी मात्रा ही 225 ग्रॅम एवढी आपल्याला एका झाडाला 225 ग्रॅम सप्टेंबर महिन्यामध्ये द्यायची आहेत. आता हेच जर दुसऱ्या वर्षीचा विचार केला तर ते जून महिन्यामध्ये पहिला हप्ता येईल, तो 450 ग्रॅमचा येईल. परत सप्टेंबर महिन्यामध्ये 450 ग्रॅमचा येईल. तिसऱ्या वर्षी आपण जर विचार केला तर जून महिन्यामध्ये 550, सप्टेंबर महिन्यामध्ये 550 ग्रॅम. चौथ्या वर्षाचा विचार केला तर हा हप्ता परत 450 ग्रॅमवर आला, परत 450 ग्रॅम. जून आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपण हे विभागून देऊ शकतो. मग त्याच्यानंतर 5वा वर्ष येईल. मग 5व्या वर्षी काय करायचं आहे की हेक्टरी आपल्याला जवळपास हे जे मगाशी मी प्रमाण सांगितलं तर ते त्या प्रमाणामध्ये एका झाडामध्ये मिश्र खताचं 900 ग्रॅम एका झाडाला ह्या 5व्या वर्षापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर ते चिरकाल या रबराच्या पिकाला खतं देत असताना ही फक्त फोकून खतं देतो. मग मिश्र खत आहे तर ती फक्त ज्याच्या झाडाच्या बुंदामध्ये आपण फक्त पावसाळ्यामध्ये जून महिन्यामध्ये आणि सप्टेंबर मध्ये फक्त पसरवून द्यायची आहेत, म्हणजे फक्त जमिनीवर फेकून द्यायचे आहेत. ते पावसाच्या पाण्याबरोबर विरघळून ती मुळांपर्यंत पोचतात आणि नंतर मुळं त्याचं शोषण करून आपली स्वतःची वाढ चांगली करून घेतात. आता हे झालं रबराला खतं देण्याच्या बाबतीत. आता रबराच्या चिकाची काढणी कशी करायची त्याविषयी जर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा. 4-5 वर्षाची आपण व्यवस्थित निगा राखली की 6व्या-7व्या वर्षापासून चीक द्यायच्या प्रक्रियेला तयार झाली की नाही हे पहिल्यांदा त्याची परिपक्वता बघणं आवश्यक आहे. आता परिपक्वता कशी बघायची, तर जमिनीपासून 125 सेंटीमीटर म्हणजे जवळपास 1.25 मीटर अंतरावर जेव्हा खोडाची गोलाई 55 सेंटीमीटरची होते त्यावेळेस ही झाडं टॅपिंग म्हणजे रबराचं चीक काढतो या प्रक्रियेला टॅपिंग म्हणतात. मग टॅपिंगला तयार झाली अशी समजायची. आणि त्यानंतर 125 सेंटीमीटर उंचीवर 30 अंशाचा कोन घेऊन उतरती अशी खाच त्याला पाळायची असते. त्याच्यासाठी जॅबॉंग नावाचा एक चाकू मिळतो. तर असा तो चाकू, जॅबॉंग चाकूचा आपण याच्यामध्ये वापर करतो की त्याला त्याच्या टोकाला एक अशी धार असते की त्याच्याने आपल्याला 30 अंशाचा कोन करून अशी उतरती अशी खाच आपल्याला त्याला पाडायची असते. आणि त्याच्यामुळे एक मर्यादित प्रमाणामध्ये साल ही काढली जाते खोडाची आणि ती पण जवळपास 3 मिलीमीटर एवढीच खोल अशी ती जाते. आणि ती खाच काढल्यानंतर तिथं आपण एक गोळा करायसाठी आपल्या झाडाच्या खोडाला त्याच्या खाली एक गोलाकार तार बांधून प्लास्टिक कप मिळतात चिक गोळा करायचे. 700 ते 800 मिलीमीटर एवढी क्षमता असते. ती गोलाकार कप आपल्याला त्याच्यात ठेवायची असतात. त्याच्यामध्ये आपण ते हे चिक गोळा होते. प्रत्येक वेळी 1.5 मिलीमीटर किंवा 1 मिलीमीटर खोलीचीच अशी आपण साल त्याच्यापासनं काढली गेली पाहिजे. जेवढी खोल कराल, म्हणजे आता मी मगाशी म्हटलं की 3 मिलीमीटर वगैरे जेवढी खोल कराल तेवढं त्याच्या गाभ्याला नुकसान होईल आणि त्यामुळे 1.5 ते 2 मिलीमीटर मॅक्झिमम 2 मिलीमीटर पर्यंत आपण त्याची साल ही त्या जॅबॉंग चाकूच्या सहाय्यानं उतरती काच दररोज काढावला, म्हणजे एक दिवसाआड जेव्हा टॅपिंग करू तेव्हा काढायची. आणि मग ही टॅपिंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही टॅपिंग
सकाळी सूर्योदयापूर्वी, हां हां म्हणजे पहाटे सूर्योदयापूर्वी आपण हे टॅपिंग सुरू करतो. हां. आता अशा प्रकारे हा जो आपण चीक काढणार आहोत, तर या रबराच्या चिकावर प्रक्रिया कशी केली जाते? हा गोळा जो काही चीक आहे तो 2 ते 3 तासामध्ये एवढा 700 ते 800 मिली लिटर एवढा आपल्याला प्लॅस्टिकच्या बादल्या असतात, त्या बादल्यांमध्ये आपण सगळ्या करवंट्या हां. एक 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 झाडाजवळ जाऊन गोळा करायच्या. त्या ठिकाणी आपण हा सगळा गोळा केलेला चीक, आता हे सगळं करत असताना हे सगळं आपण गोळा केलं, आपल्या प्रक्रिया केंद्रापर्यंत यायचं. त्या प्रक्रिया केंद्रामध्ये हे गोळा केलेलं दूध जे आहे म्हणजे चीक, हे 40 ते 600 मेषच्या जाडीतून आपण हे सगळं गाळून घ्यायचं. म्हणजे जे काही काळी कचरा किंवा काही पडलेलं असेल हां. ते त्याच्यातूनच जाडीतूनच बाहेर होईल. त्याच्यानंतर प्रति लिटर चिकासाठी हं. 1.5 ते पावणे 2 लिटर हां. त्याच्यामध्ये आपण पाणी घालतो. आणि हे चीक घट्ट होण्यासाठी हं. याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड आपण त्याच्यामध्ये घालतो. आता हे ॲसिटिक ॲसिड हं. किंवा फॉर्मिक ॲसिड म्हणा, हे किती घालायचं तर 1 ml फॉर्मिक ॲसिड घ्यायचं, ते 300 मिलीलिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं. हां. मग ते जे आपण 1 लिटर चिकामध्ये पावणे 2 लिटर पाणी घातलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे फॉर्मिक ॲसिड आपल्याला ते घालायचं असते. ढवळून घेतो. त्यासाठी आपल्याला एक प्लंजर मिळेल की त्याच्याने आपण सगळं हे एकत्र करतो. ते तसंच एक जवळपास 10 ते 12 तास आपण तसंच ठेवून देतो. त्यासाठी ॲल्युमिनियम ट्रे असतात की त्या ट्रेमध्ये आपण नंतर हे पसरवून त्याच्यामध्ये तसंच ठेवून देतो की मग हे जे काही रबरचं चीक आहे हे जवळपास 2 लिटर झालं. मग त्याच्यामध्ये परत एकदा की त्याच्यानंतर 1.5 लिटर रबराचं चीक घ्यायचं, त्याच्यामध्ये 4 लिटर म्हणजे परत मग अशी पावणे 2 आणि 1 हे जवळपास 2.5 लिटर झालं होतं. मग परत पाणी घेऊन ते जवळपास 4 लिटर एकूण कॉन्सन्ट्रेशन करायचं. आणि मग ते आपल्याला जे ॲल्युमिनियमचे ट्रे आहेत त्याच्यामध्ये हे पसरवून द्यायचे असतात. त्याच्यात पसरवून ठेवायचे, म्हणजे एकावर एक सगळे ट्रे. नंतर ते ट्रेमध्ये राहतील. हे जवळपास 8 ते 10 तासासाठी तसंच ठेवून द्यायचं असते. ते आपण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तसंच ठेवतो. दुसऱ्या दिवशी आपण ह्या जे काही घट्ट झालेली जी चिकाची लादी होती ती लादी आपण घ्यायची, ती स्वच्छ पाण्यातनं धुवून काढायची. ही जी लादी अशी आपण हाताने उचलली की त्याच्यामधून आपल्याला सगळं पाणी दिसेल. तर हे रबराचं चीक घट्ट झाल्यानंतर हे असे चरक असतात. तसंच चिकाची जी मगाची लादी होती ती त्या 2 वरवंट्याच्या मधून ती काढली जाते, त्याला चरक म्हणतात. त्याच्यातनं घालायची की याला मशीनने असं फिरवलं जाते. रबराच्या लादीमध्ये जादा असलेलं पाणी निघून जाते आणि ती अशी घट्ट अशी लादी आपल्याला मिळेल. ती रबराची शीट सावलीत वाळवायची. पहिल्यांदा चांगलं स्वच्छ धुतल्यानंतर ती म्हणजे पांढरी स्वच्छ अशी लादी आपल्याला साध्या चरकातनं पाणी काढून घ्यायचं. नंतर त्याला दातेरी चरक मिळतो की त्याला अशा रेषा रेषा पडतील आणि नंतर ते काढून आपण सूर्यप्रकाशामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये 3 ते 4 दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवायच्या. आणि त्यानंतर आपण त्यातनं बाहेर काढतो आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना म्हणजे पिवळसर रंग येतो उन्हामध्ये वाळवल्यानंतर. आता महत्त्वाची गोष्ट आहे की विक्री करत असताना याला चांगला दर्जेदार जर माल कशाला म्हणतील, सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो त्याला स्मोक हाऊसमध्ये, म्हणजेच जिथं धूर केला जातो. 5 बाय 5 मीटर आकारमानाची एक खोली घ्यायची, पूर्ण हवा बंद असते ती, आणि त्याच्यामध्ये फक्त धूर सोडला जातो. आणि त्या धुराच्या सहाय्यानं याला तिथं बांबूची अशी जी रचना केली जाते त्याच्यावर ह्या सगळ्या ज्या मगाशी उन्हामध्ये होत्या त्या सगळ्या काढून आणायच्या 4थ्या दिवशी आणि नंतर स्मोक हाऊसमध्ये टाकल्या जातात. तिथं धुराच्या सहाय्याने याला 2 दिवस तसेच ठेवतात आणि मग तो धूर त्याच्यामध्ये साठवून त्याला स्मोकिंग म्हणतात. ती स्मोक दिली की याला एक सोनेरी रंग येतो आणि मग त्या सोनेरी रंगाच्या लाद्या आपण बाजारामध्ये विकायला नेऊ शकतो. तर ही जी एक लादी आहे ही अर्धा किलो ते 600 ग्रॅमची एवढे जाडीची किंवा एवढ्या वजनाची एक लादी तयार होते. बरोबर. आता या अशा प्रकारे तयार केलेल्या रबरापासून आपल्याला साधारण किती उत्पन्न मिळतं? तर सरासरी एका झाडापासून 100 मिली चीक येत असल्यामुळं वर्षभरात तुम्हाला 12 ते 15 लिटर एका झाडापासून चीक मिळू शकतो. बरोबर. आणि म्हणजेच एका झाडापासून तुम्हाला 5 ते 7 किलोपर्यंत सुका रबर मिळू शकतो. आणि चांगली निगा, चांगलं खत व्यवस्थापन, चांगलं पाणी व्यवस्थापन केलं तर आपण हे उत्पन्नसुद्धा
वाढवून घेऊ शकतो. निश्चितच. आता रबर लागवड करण्यासाठी शासनाच्या काही सवलती आहेत का? रबर लागवडीसाठी आपल्याकडे रबर बोर्ड आहे हां, की त्या रबर बोर्डामार्फत तुम्हाला काही सवलती मिळू शकतात. बरोबर. आपल्याला शेतकरी बंधूंना या पिकाची जर लागवड करावयाची असल्यास हं, सुरुवातीला आपण या पिकाची जिथे कुठे लागवड आहे हं. त्या ठिकाणी भेट द्यावी. सुरुवातीला त्याचा पूर्ण अभ्यास करून घ्यावा की ही झाडं कशी वाढतात. त्याची महत्त्वाची गोष्ट मगाशी मी जी टॅपिंग सांगितली हो. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं कुशल व्हावं लागते, कारण की कुशल मनुष्यबळ लागतो. आता कोकण कृषी विद्यापीठामध्ये आलात तर तुम्हाला दापोलीमध्ये सुद्धा त्याची लागवड बघायला मिळेल. तसंच मध्यवर्ती संशोधन केंद्रामध्ये 12-13 एकरवर याची लागवड आहे. अरे वा. ती सध्या तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर आलात आणि तुम्हाला जर प्रशिक्षित व्हायचं असेल तर तुम्हाला तिथं ते बघता येईल. त्याच्यापासून कसं प्रक्रिया करतात, कशा पद्धतीने टॅपिंग करतात, लागवड कशी करायची याबाबत सुद्धा अधिकची माहिती उपलब्ध करून देण्यात येते आणि ती आपणास पुरवण्यात येईल. फक्त आपण या शाश्वत पिकाच्या लागवडीकडे आपण वळलं पाहिजे. निश्चितच. सर, आज आपण इथे आलात आणि आपल्या कोकणामध्ये रबर लागवड यशस्वीरित्या कशी करता येईल त्याविषयीची सविस्तर माहिती दिलीत आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना हा एक रबर उद्योग कशाप्रकारे आपल्या कोकणासाठी एक सुवर्ण संधी ठरू शकतो याविषयी सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. रबर लागवड याविषयी डॉक्टर अमोल डडेमल यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.